एकसंबा येथील माजी ग्रामपंचायत अध्यक्षांच्या पतीचा खून। एकसंबा तालुका चिकोडी येथील माजी ग्रामपंचायत अध्यक्षांच्या पतीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी 17 रोजी सकाळी बिरेश्वर नगरात उघडकीस आली। महंते श्रीमंत कुर्णी वय 48 असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। सदलगा पोलीस ठाण्यातर्फे पंचनामा करण्यात आला असून सदर प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे। घटनेविषयी अधिक माहिती अशी की सोमवारी सकाळी बिरेश्वर नगर येथे राहणाऱ्या व्यक्तींना एका व्यक्तीचा मृतदेह पडल्याचं आढळून आलं। सदर माहिती गावातील पुढाऱ्यांमार्फत सदलगा पोलिसांना कळवण्यात आले। सकाळी घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन स्थानिकांची विचारपूस केली। दरम्यान रविवारी रात्री यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रम पाहून रात्री 2च्या सुमारास अनेक जण घरी परतले। त्यावेळी त्या ठिकाणी काहीच नव्हते असं स्थानिकांनी सांगितलं। यावेळी सदर घटना पहाटे घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। सदलगेचे फौजदार बिरादार सीपीआय एसपी व सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं। यावेळी त्यांच्या नातेवाईकांची या घटनेबाबत विचारपूस करण्यात आली। सदर बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांची मोठी गर्दी झाली। पोलिसांनी सदर भाग सील केला होता। दुपारी सारी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला। मृताच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे। महानकरी न्यूजसाठी राजू कोळी, एकसंबा। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।